सध्या व्हॅलेंटाईन डे वीक सुरू असून या आठवड्यामध्ये अनेक प्रेमाच्या गोष्टी तसेच प्रेमाच्या नवनवीन कथा समोर येत असतात। मात्र या व्हॅलेंटाईन डेला आपल्या पत्नीला मृत्यूच्या दाढेतून परत आणणाऱ्या पतीची स्टोरी मात्र आता चांगलीच व्हायरल होतीये। नेमकी ही घटना काय आहे हे पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मीना गाडे यांचा विवाह गोंदियामधील शेतकरी कुटुंबातील दिलीप गाडे यांच्याशी 12 वर्षांपूर्वी झालेला होता। दिलीप गाडे हे शेतीसोबतच जोडधंदा म्हणून प्लंबिंगची कामे देखील करत होते। गाडे यांच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे। दिलीप गाडे यांना 2 लहान मुली देखील आहेत। 2024च्या एप्रिल महिन्यामध्ये दिलीप गाडे यांच्या पत्नीला म्हणजेच मीना गाडे यांना कावीळ झाल्याचं निदान झालेलं होतं। मात्र त्यातून त्यांची प्रकृतीही खालावतच चाललेली होती। अनेक शहरातील हॉस्पिटल्समध्ये त्यांनी उपचार करून पाहिले, मात्र या आजाराचं निदान काय होत नव्हतं। एक दिवस अत्यंत अस्वस्थ अवस्थेमध्ये व्हेंटिलेटर लावून मीना गाडे यांना पुण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये हलवण्याची वेळ आली आणि तेव्हा तिथे हॉस्पिटलकडून त्यांना सांगण्यात आलं की पत्नीचा जीव वाचवण्यासाठी तिचं यकृत प्रत्यारोपण करावं लागेल आणि मीना काळे यांच्या आईच्या यकृताच्या तुकड्याने मीना यांचं यकृत प्रत्यारोपण यशस्वी होऊ शकतं असं दिलीप गाडे यांना हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं। हे ऐकल्यावर मात्र पती दिलीप गाडे यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण या ऑपरेशनसाठी लागणारा खर्च हा लाखो रुपयांमध्ये होता। पत्नीच्या उपचारावर अगोदरच लाखो रुपये खर्च झालेले असतानाच आता ऑपरेशनसाठी इतका मोठा पैसा गोळा कसा करायचा, हाच मोठा प्रश्न दिलीप गाडे यांच्या समोर उभारलेला होता। अशातच त्यांनी अनेकांकडून मदतीचा हात घेतला। मित्रपरिवार, नातेवाईक यांच्याकडून आर्थिक मदत गोळा केली। त्यांच्या या मदतीसाठी ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे तसेच विजय निंबोरे यांनी श्रीगोंदा शहरामध्ये फेरी काढून त्यांच्यासाठी आर्थिक मदत गोळा केलेली होती। तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देखील दिलीप गाडे यांनी निधी मिळवून घेतला। अक्षरशः पैना पै गोळा करून दिलीप गाडे यांनी आपल्या पत्नीची शस्त्रक्रिया यशस्वी केली आणि आता व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांची पत्नी अगदी ठणठणीत आहे। अगदी मृत्यूच्या दाढेतून आपल्या पत्नीला परत आणल्यामुळे सध्या दिलीप गाडे यांचं कौतुक होतंय।